नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या चौथ्या व शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण झालं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमधील इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते। इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर लोकार्पणाचा मोठा सोहळा पार पडला। लोकार्पणाआधी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कारने बोगद्यातून प्रवास केला। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने संपूर्ण 701 किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतूक सेवेत दाखल झाला आहे। त्यामुळे आता नागपूर मुंबई प्रवास 16 तासाऐवजी 8 तासात पूर्ण करता येणार आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणे खाडीपूल 3 प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे लोकार्पणही पार पडले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या मार्गिकेचे लोकार्पण केलं। या मार्गामुळे पुणे मुंबई प्रवास अधिक सुखकर होणार आहे। 55,000 कोटी रुपये खर्च करून हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला आहे। राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या 6 पदरी शीघ्रगती महामार्गाचे काम अंतिम टप्प्याने पूर्ण करण्यात आले आहे। हिरानंदानी इस्टेट येथील कावेसर तलावालगत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाला त्या भागातील रहिवाशांचा आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमी नागरिकांचा विरोध आहे। पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व नागरिकांनी कावेसर तलावाजवळ एकत्रित येत ठाणे महापालिकेने घेतलेल्या सुशोभीकरणाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली। कावेसर तलावाच्या आजूबाजूला नैसर्गिक संपत्ती आहे। या सुशोभीकरणामुळे ही नैसर्गिक संपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आमचा ठाणे महापालिकेच्या निर्णयाला कायम विरोध असेल, असा सूचक इशारा या नागरिकांनी यावेळी दिला आहे। घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील कावेसर तलावाच्या सुशोभीकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे। या कामाचे भूमिपूजन देखील पार पडले, परंतु ठाणे महापालिकेने घेतलेल्या या सुशोभीकरणाच्या निर्णयाला येथील स्थानिक रहिवाशांचा तसेच ठाण्यातील पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कावेसर तलाव हा चर्चेचा विषय बनला आहे। या भागातील रहिवाशांनी व्हॉट्सअप तसेच इतर समाज माध्यमांद्वारे तलाव वाचवण्याची मोहीम हाती घेतली। या संदर्भात काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली। यामध्ये 4,000हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून सुशोभीकरणास विरोध दर्शविला। तसेच जनजागृतीसाठी परिसरात फलकही उभारण्यात आले आहेत। पर्यावरण दिनाचे औचित्य साधून या सर्व मंडळींनी एकत्रित येत कावेसर तलावाजवळ मूक निदर्शने केली। यावेळी तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। कावेसर तलाव वाचवा, निसर्गाचा आदर करा, काँक्रिटीकरण थांबवा अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन या नागरिकांनी निदर्शने केली। ठाणे महापालिका क्षेत्रात ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामापैकी बहुतांश कामे प्रगतीपथावर असून त्याचे उद्घाटन 15 ऑगस्टपर्यंत करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी नियोजन करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामे व शासनाकडील मंजूर निधी खर्च करणे, MMRDAच्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांचा आढावा घेणे आणि घोडबंदर येथील रस्त्याची कामे आदी विषयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिका मुख्यालयात कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृह येथे आज करण्यात आले होते। या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे, MMRDAचे संचालक अनिल साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे यांच्यासह महापालिका, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। घोडबंदर रोड आणि परिसरात सुरू असलेल्या सर्व कामांमुळे येत्या काही महिन्यात या भागाचे चित्र आणखी बदललेले दिसणार आहे। त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून कामे मार्गी लावावीत असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले। तसेच पावसाळ्यात पाणी साठू नये, घोडबंदर भागातील गावांना पावसाच्या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे। त्या दृष्टीने महापालिकेने या भागात 22 कलवटची साफसफाई केली। त्यात 4 कलवट पूर्णपणे बुजवले होते, तेही साफ करण्यात आले। त्याचा पावसाळ्यात निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही।
पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिकेतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियानात वर्षभरात 2 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी रेमंड कंपनी येथे महापालिकेच्या नियोजित नवीन वास्तूच्या प्रांगणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला आहे। त्याचबरोबर नौपाडा येथील गावदेवी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्सव वसुंधरेचा संकल्प हरित ठाण्याचा अंतर्गत शून्य कचरा आणि पर्यावरणाच्या भव्य प्रदर्शनाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनही याचवेळी करण्यात आले। हे प्रदर्शन रविवारी 8 जूनपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वेळेस सगळ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे। ठाणे आणि परिसरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हरित ठाणे अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाचे हे दुसरे वर्ष आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार उपमुख्यमंत्री हरित ठाणे अभियानाचे आयोजन करण्यात आले। या अभियानाच्या अनुषंगाने 2,05,000 झाडे लावण्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले। त्याची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आली। त्यांनी राज्य फूल असलेल्या तामण, बकुळ आणि बांबू प्रजातीमधील तुरडा या 3 वृक्षांचे रोपण करून या अभियानाचा आरंभ केला। तसेच नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत जागतिक पर्यावरण दिन व आपत्कालचे 50वे वर्ष या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाअंतर्गत आज कामगार हॉस्पिटल येथे एक पेड़ माँ के नाम अभियान राबवण्यात आले। याचा शुभारंभ ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून करण्यात आला। या वृक्ष लागवड उपक्रमात विविध प्रजातींच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमासाठी शिवशांती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट श्री विनय सिंग व त्यांच्या स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, पर्यावरण दिन संयोजक सरचिटणीस डॉक्टर समीरा भारती, पर्यावरण सहसंयोजक विद्या शिंदे, पर्यावरण सहसंयोजक किरण जोशी, राम ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सागर भदे तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष व समन्वयक श्री शैलेश शर्मा, उपाध्यक्ष विक्रम भोईर, उपाध्यक्ष राजेश मडवी, उपाध्यक्ष वर्षा पाटील, उपाध्यक्ष श्रुती महाजन, सचिव सुनील कोळपकर, नगरसेविका सुवर्णा कांबळे, तर शिवशांती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट विनय सिंग तसेच त्यांचे स्वयंसेवक तथा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते। जागतिक पर्यावरण दिन आहे, वृक्षारोपण करण्यात आले, काय सांगाल? जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना पहिले शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीने देशभर आणि राज्यभर देखील करोडो वृक्षारोपण निरनिराळ्या संस्था आणि नागरिकांना घेऊन करायचा संकल्प केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी वृक्ष या महाराष्ट्रामध्ये लावण्याचा संकल्प केलेला आहे। हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे एक पेड़ माँ के नाम प्रत्येकानेच लहानापासून थोरापर्यंत आजच्या दिवशीच नाही तर पुढचे महिनाभर हे झाडं लावण्याचं काम करण्याचं आवश्यकता आहे। पर्यावरणाला फार मोठा धोका पोचलेला आहे। जागोजागी प्लास्टिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी अनधिकृत कामं चालू आहेत। त्याला देखील सजगपणे ते कसं सुरक्षित राहील त्यासाठी देखील लोकांनी काम करण्याची गरज आहे आणि आम्ही देखील एका बाजूला झाडं लावा, झाडं जगवा आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचं अवैध काम कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध देखील संघर्ष करण्याला आम्ही देखील पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत।